रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या 72 शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय। आज मी फार काही बोलणार नाही, फक्त एकच सांगतो की साहेब, सोयाबीनचा भाव भाई और बहनों 11,000 रुपये होता का नव्हता र? आता किती आहे? 5,000। साहेब 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे, 6,000 रुपये एका क्विंटलला। मला सांगा आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतंय? 5-6 क्विंटल। अरे सांगा की 5 क्विंटल। एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन निघालं तर 5 एकरामध्ये किती झालं? 25 क्विंटल। 25 क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे। 25 का म्हणजे 1.5 लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसलाय आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतंय साहेब। आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जी पडलेला 6,000 भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे? 11,000ला न्यायचं आहे। तर माझ्या इकडे एक मंत्र आहे, म्हणचाल का? 11,000 भाव द्यायला कुणाला आवडणार नाही? म्हणताव का? मोठ्यानं म्हणा बरं, जय श्रीराम। आपल्यावर शंका घेतील, मोठ्यानं जय श्रीराम। हा झाला 12,000 रुपये भाव। आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत, पाहिजे का नाही? का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या? आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र? पांढरपुरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही। आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे, कर्नाटक मध्ये दिलता बघा, बजरंग बली की। लागल्या का नोकऱ्या सगळ्याला? आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत। कुणी फडतूस माणसानं आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब, पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय। आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी 6 लाखाच्या पुढे मतदान जातंय साहेब। हाय का नाही रे खरं साहेब? एवढ्या सभेत मी बोलायची हिम्मत का करतो? सगळ्याचे फोन उचलतो साहेब, सगळ्याचे। परवा साहेब एक आमची तेव्हा इकडे सुद्धा आरडायले ह्याचं उचललं होतं काय की? परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती, इष्टीत बसली, अपंग होती साहेब। तिचा मला फोन आला, मला म्हणले खासदार ओमराजे आहेत का? हा म्हणलं आपणच आहे। म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली। मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणली। म्हणलं काय अडचण नाही, कंडक्टरला फोन दे। कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन? ती मला मोठ्यानं म्हणलं अरे कोण बोलताय? म्हणलं खासदार ओमराजे बोलतोय। त्याला विश्वास वाटत ना, काय बोलता राव म्हणला? म्हणलं तुला लबाड वाटतंय तरी एकदा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला। ती थांबलं नाही, आता लगेच व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल केला, बघितलं, अगं माय माय म्हणलं तुम्ही का साहेब? म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय, तिला तेवढी जागा करून दे, भले तू उभा राहा म्हणलं पण तिला जागा करून दे साहेब। एक नाही तर असंख्य उदाहरण आहेत। आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब, 80% समाजकारण 20% राजकारण, त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब। आणि खात्रीनं सांगतो साहेब, त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात, होय रे म्हणतात